नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकताय मी भाजी केलेली आहे. काय भाजी केली, भाजीची रेसिपी नाही बनवली, पण काय भाजी केली ही तुम्हाला जर बघायचं असेल ना तर खरंच माझे पूर्णपणे व्हिडिओ बघा. आणि एवढी तरी आली आहे, मस्त हॉटेलच्या भाजीवानी भाजी झालेली आहे. तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये मला सांगा. का तर घरात वास एवढा सुटला होता खमखमीत आणि घमघम वास सुटला होता. तर मी आज काय बनवलेलं आहे स्पेशल तुम्हाला सांगते. तर आता ही भाजी मी हलवून दाखवत आहे. काय असून तुम्ही ओळखा भाज्या. आज रविवार स्पेशल आहे. तर मी बनवलेलं आहे आज गावरान बोकडाचं मटण. तर ह्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवली नाही. का दाखवली नाही तुम्हाला सांगते. गॅस मला चालू करायचा आहे आता दाजी जेव्हा येणार आहे तर हे तर त्यांना बघा खायला काढून ठेवले. बापल्या कांना नको बोलले होते तरी मी ठेवले. तर अशी भाजी बनवायला तुम्हाला कोणाला खायला आवडते मला कमेंटमध्ये सांगा. मी बनवत नव्हती कधी, पण मला जेवणावर चालू करायचे म्हणून मी बनवली. म्हणलं आपलं कधीतरी आठवड्यातनं 1-2 दिवस बनवावं लागतेच म्हणून मी बनवलेली आहे. तर ही तुम्हाला माझी भाजी कशी वाटली आणि टेस्ट कशी असणार आहे ही तुम्ही ओळखू शकताय भाजीवरूनच. तर असं आपली भाजीला डब्याला भाजी भेटणार आहे. कोणाकोणाला डबे पाहिजेत, कोण कोण व्हिडिओ बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दाजीने खूप लांब आणाय गेले ते बोलले ते आज मला ही आणून खायचं आहे आणि त्यांना खाऊ वाटलं होतं म्हणून म्हणलं चला आता खूप दिवसांनी आणायचे म्हणलेत नको काय बोलायला, म्हणून मी गप्प बसली. म्हणलं जाऊ दे आपल्याला बी जेवणावर चालू करायची म्हणल्यावर खानोळीला बनवावंच लागणार आहे. शक्य तर आम्ही बनवत नाही तर पण मी शिकले आता बनवायला. आणि किती भाजी ही केली हालून बघितली तरी भाजीला 2 मिनटात तरी जसून तशीच दिसते. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. तुम्हाला कशी आवडते मला सांगा. तर ज्यांना डबे पाहिजे त्यांनी माझ्या कमेंटमध्ये नंबर टाका आणि नंबर टाकून मी त्याच्यावर कॉल करते. आपल्या एरियातले डबे पाहिजे तर लांबपास नाही पाहिजे आपल्याला, आपल्या जवळपासचे डबे पाहिजेत. आणि डबे पण असे पाहिजेत गावरान खानोळ म्हणल्यावर आपली गावरान खानोळ बोलते, गावरान मटण म्हणल्यावर किंवा चिकन बोलल्यावर बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी ही तुम्हाला भेटणारच आहे तर खायला. त्याच्यासोबत कांदा लिंबू ही असणारच आहे. तर अशा भाज्या जर तुम्हाला खायच्या असेल खेड्यातली भाजी झणझणीत तर माझ्या नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नंबर टाका. मी तुम्हाला फोन करते आणि जवळपास ॲड्रेस पाहिजे आहे तिथं तुम्हाला मी माहिती देईन. मी कुठं राहते आणि कुठून डबे तुम्हाला पार्सल भेटणार आहे तर हे पण मी सांगणार आहे. आणि छोट्यातनं मोठा व्यवसाय मी चालू करणार आहे. आधी छोट्यातनं मोठा व्यवसाय काय करणार आहे, आधी टिफिंग चालू करणार आहे. टिफिंगच्या नंतर आपल्या टिफिंगला काय काय असणार आहे हे पण तुम्हाला माहितीच भेटणार आहे. तर नक्की काळजीपूर्वक आपल्या व्हिडिओ बघा पूर्णपणे. आणि कोणाला माझ्या किचनची स्वच्छता आवडते, कोणाला आवडते असा स्वच्छतेने स्वयंपाक असणार आहे आपला, म्हणजे चिडचिड वगैरे काय नसणार आहे किचनवरती. तर इथं ही कडापी पडलेली आहे, म्हणजे आम्ही गावी गेलो त्यावेळेसच कडापी पडून खाली फुटलेली आहे. तर मालकाला बोलली ते घरमालक बोलले हो देतो टाकून. तर आता मी गॅस फुल केलेला आहे भाजीला. तर थोडेसे म्हणलं जास्त झाले, उद्याचा सोमवार आहे म्हणून आजच हे करणार आहे संपायसारखी गॅस चालू ठेवणार आहे. म्हणजे ती अजून त्याला थोडंसं आरक उतारला जाईल आणि थोडीशी शिजली जाईल म्हणून. तर मी आता काय करते हे तर व्हिडिओ थांबवते. आणि खरंच कोणाला पाहिजे टिफिंग मला कमेंटमध्ये सांगा. कुठले पण असू द्या, आपल्याला डबे असे किरेल पाहिजे तर किंवा खाऊन बुडवून जे गेले नाही पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे महागाई तर कशी झालेली आहे. आणि हे पण तुम्हाला माहिती आहे की आता तेलाचा डब्बाच आपल्याला कसा भेटतो म्हणून जेवणाला पण आपण जेवण तसंच देणार आहे. का तर महागाईप्रमाणे डब्याची किंमत असणार आहे आणि त्या डब्याच्या किमतीनंतच जेवण पण तशीच असणार आहे आपल्याकडं. चला नक्की कमेंटमध्ये नंबर द्या मला. बाय सर्वांना. आणि व्हिडिओ बघायला पूर्णपणे विसरू नका. पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मग मला तुम्ही विचारा माहिती, मी तुम्हाला माहिती देईल नक्की.